तर जय शिवराय मित्रांनो. तुम्ही विचार करत असाल की निशची खऱ्या अर्थाने काय गरज आहे? काय स्पेसिफिक असं असते की ज्याने आपण निश आपलं ओळखू शकतो आणि स्वतःचं ब्रँड बनवू शकतो? का महत्त्वाचं आहे की एखादं स्किल आपण शिकणं आवश्यक असतं? लेट मी कम टू द पॉइंट. कुठल्याही पॅशनमध्ये केलेलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तो फक्त थोड्या काळाकरिता असतं. लोकांना प्रॉब्लेमचं सोल्युशन हवं असतं. आणि जर ती प्रॉब्लेम तुमची स्वतःची असली आणि त्यावर तुम्ही एखादं सोल्युशन बनवलात, तर ते नक्की लोकांना आवडतं. फॉर सेक यू आर इन द फायनान्स सेक्टर अँड यू नो की कमी भांडवलामध्ये किंवा कमी पगारामध्ये सुद्धा चांगलं एस-आय-पी किंवा चांगला पोर्टफोलिओ कसं बनवता येईल. यू नो दोज ट्रिक्स. तुम्हाला माहीत असेल अंकुर वारिकेसारखे चॅनल्स, ज्यांच्यावरती खूप सारे व्ह्यूज येत असतात फायनान्सच्या विषयी. Because he knows everything about it. He has spent his life on finance and everything else in business sector too. तर त्यामुळे त्यांचं एक एक्सपर्टीज आहे आणि त्यांना आवड आहे की आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या. अँड ही इज डुईंग द सेम थिंग. त्यांच्या सांगण्यावरनं बऱ्याचशा लोकांनी फायनान्शियल स्ट्रक्चर बनवलेत आणि त्या बेसिसवरती आज त्यांचं स्वतःचं एक चांगला IPO पोर्टफोलिओसुद्धा आहे. सपोज आय एम अ गुड ॲट कुकिंग. मी आवडीनं बनवतो कुठलंही खाद्य, बट माझं कुठलंही एक्सपर्टीज नाही आहे. वेदर आय एम गुड ॲट कुकिंग ॲट नॉर्थ इंडियन ऑर साऊथ इंडियन ऑर इटालियन, चायनीज ऑर एनिथिंग एल्स. कुठं माझं डिस्टिंग्विश होतं? माझ्या कमेंटवरती, माझ्या स्पेसिफिक निशवरती, त्या पर्टिक्युलर निशवरती लोकांचा प्रॉब्लेम जो सॉल्व्ह होऊन जाईल. पण माझ्या पॅशनमध्ये फक्त लोकांचं एंटरटेनमेंट होणार. अँड हिअर कम्स द रिअल प्रॉब्लेम. आजच्या या कंटेंट क्रिएशनच्या जगामध्ये लोक बनवत आहेत कंटेंट्स आणि लोक पैसेसुद्धा कमवतात. आणि खरा ॲट द एंड ऑफ द प्रोडक्ट याचं एकच आहे, ते आहे म्हणजे क्रिएटिंग द मनी, क्रिएटिंग युअर ओन पर्सनल ब्रँड. पण ते कसं शक्य होऊ शकतं? ते तेव्हा शक्य होऊ शकतं जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक गोष्टीला हाताळत असाल. मग ते कसं समजेल तुम्हाला? एक टॉपिक निवडा कुठलंही. फॉर एक्झाम्पल फूड, ॲज वी हॅव टॉक. त्यातलं एक निश निवडा. फॉर एक्झाम्पल नॉर्थ इंडियन, ॲज वी टॉक. त्यामध्ये अजून एक निश निवडा. फॉर एक्झाम्पल लुझिंग वेट. ऑफकोर्स गरज आहे आजच्या लोकांची. आणि त्यानंतर तुमचं एक स्पेसिफिक टॉपिक निवडा ज्यामध्ये टाईम आहे. टाईम, दॅट्स द रिझन. लोकांना डिझायर रिझल्ट्स पाहिजेत त्या पर्टिक्युलर टाईममध्ये. वेदर दे आर गोइंग टू लूज 5 kg वेट्स विदिन 30 days or whether they are going to make 1 CR in 365 days. दोघांमध्ये ॲक्शन दिसते, दोघांमध्ये टाईमसुद्धा दिसतात. मग हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि यामध्ये तुम्हाला स्किल शिकणे खूप महत्त्वाचं असतं. मग डिजिटल मार्केटिंग, परफॉर्मन्स मार्केटिंग कशी तुम्हाला हेल्प करते? सी, जर तुम्हाला एखादा ऑनलाईन प्रोडक्ट बनवायचं असेल किंवा स्वतःचं ऑनलाईन प्रेझेन्सी करायचे, ब्रँड बनवायचं असेल, स्वतःचं पर्सनल ब्रँड करायचं असेल किंवा D2C ब्रँड करायचं असेल, तुम्ही तेवढा पैसा खर्च करण्याआधी डिमांड तुमच्या गोष्टीला आहे का हे आवर्जून बघणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग ते कसं बघाल? ऑफकोर्स तुम्हाला थोडा पैसा खर्च करावा लागेल फेसबुकमध्ये, इन्स्टामध्ये फॉर क्रिएटिंग दॅट परफॉर्मन्स मार्केटिंग. आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा पर्टिक्युलर स्पेसिफिक निश तुम्हाला हवं ते मिळून जाणार. सो व्हॉट आर यू वेटिंग फॉर? करून तर बघा. ह्याने तुमचं एक गोल, एक फोकस तयार होतो. यानं तुमचं एक माइंडसेट तयार होतं. रिसेंटली तुम्ही बघितलं असाल बरेचसे मुलं, बरेचशी लोकं साधा मेसवालासुद्धा आपला टिफिन कसं बनवलं जातं, कसं पॅकिंग केलं जातं आणि कसं ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं, हे तुम्ही बघितलं असालच. किंवा धुळे, जळगाव या शहरातला एक 17 वर्षाचा मुलगा जो चिप्स विकतो. यू हॅड मी राईट, MH19 चिप्स. काय वय आहे त्याचं? बट ही इज क्रिएटिंग. किंवा रिसेंटली तुम्ही इंस्टाग्रामवरती एक ठेकुआ नावाचं ब्रँड बघितलं असाल. निव्वळ 17-18 वर्षाचे पोरं, त्यांचा आज 1 CRच्या वरती रेव्हेन्यू आहे. कसं केलं त्यांनी? त्यांनी अल्गोरिदम ओळखलं.
आणि त्यांनी त्या गोष्टीवर एक अल्गोरिदम क्रिएट केलं आणि प्रोड्यूस केलं, प्रोडक्ट दाखवलं. त्यांनी आपली जर्नी दाखवली, बिहाइंड द सीन दाखवलं, सगळं दाखवलं जे लोकांना रिलेव्हंट वाटलं, ऑर्गॅनिक वाटलं. त्यांनी त्यांचं स्ट्रगल दाखवलं. का? कारण की लोकं आजच्या तारखेला स्ट्रगल करत आहेत. 1 CR एका वर्षामध्ये ज्या व्यक्तीला कमवायचं असेल, तुम्हीच विचार करा, 1 CR कमवायला एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला अख्खं आयुष्य बितून जातं. पण ते 1 CR कमवणे खरंच खूप कठीण असतं. मुलांचं शिक्षण असलं, मग सगळ्या EMIज असतात, आपला दैनंदिनी खर्च असतो, पर्सनल सेव्हिंग्ज असतात. पॉसिबल नसते ना या सगळ्या गोष्टीमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच सॉल्व्ह होऊ शकते जेव्हा तुमच्यामध्ये ते स्किल आहे. तुम्ही कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि लोकांच्या समोर एक स्वतःचं ब्रँड बनवू शकता. लोकांपुढे येऊ शकता. सो स्किल तुमच्यात असणं ते महत्त्वाचं असतं आणि ते स्किल एक स्पेसिफिक निशला टार्गेट करणारं असलं पाहिजे आणि ते स्पेसिफिक निश पर्टिक्युलर टाईम आणि पर्टिक्युलर डिझायर्ड रिझल्टला टार्गेटेड असलं तर यू हॅड हिट द बुल्स आय आणि दॅट्स द थिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूबमध्ये कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या आवडत्या लोकांना हा व्हिडिओ नक्की सांगा. नमस्कार.